नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक झाली आहे। पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून मनीषा हवालदार हिला अटक झाली आहे। फिजिक्सचे प्रश्न लीक करणारी मनीषा हवालदार सध्या अटकेत आहे। एनटीएनं पेपर प्रक्रियेसाठी त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती। मात्र नीट पेपरफुटी प्रकरणी ही तिसरी मनीषा अटकेत आल्यानंतर आतापर्यंत 11 आरोपींना अटक झाल्याचं कळतंय। तर नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं पुण्यातून एक मोठी कारवाई केली। याच प्रकरणात पुण्यातील सेठ हिरालाल सराफ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांना सीबीआयनं अटक केली आहे। राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने त्यांच्यावरती भौतिकशास्त्र तज्ज्ञ म्हणून जबाबदारी सोपवली होती। मात्र त्यांनी याच विषयाचा पेपर फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा तपासातून निष्पन्न झालाय। या कारवाईनंतर तत्परता दाखवत महाविद्यालयाच्या विद्या प्रसारणी सभा या संस्थेनं मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांना पदावरून तात्काळ निलंबित केलंय। दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात 11 आरोपींना अटक झाली आहे। मनीषा हवालदार आमच्या शाळेमध्ये 1992 ला सर्व्हिसला लागल्या। त्यांचं शिक्षण MSc BEd आहे आणि त्या 30 जून 2026 ला सेवानिवृत्त होणार आहे। मुळात त्या नीटच्या या परीक्षेशी किंवा या अभ्यासक्रमाशी संबंधित आहेत याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची संस्थेला कल्पना नाही। परंतु करता हवालदारांनी सुद्धा आम्हाला सांगायला पाहिजे, त्यांनी सांगितलेलं नाही। आम्ही या प्रकरणाचा पूर्णपणे निषेध करतो, आम्ही समर्थन करणार नाही। कारण 102 वर्षाची जुनी आमची शैक्षणिक संस्था आहे आणि ही बातमी कळताच आम्ही 6 सव्वासाला त्यांना सेवेतून निलंबित केलेलं आहे, सस्पेंड केलेलं आहे आणि त्याच्या इन्क्वायरीसाठी आमच्या समितीचं गठन आम्ही केलेलं आहे। याच संदर्भात बोले आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याशी। ज्ञानेश्वर, आता नीट पेपरफुटी प्रकरणात तिसरी मनीषा अटकेत आहे। मुख्याध्यापिका होत्या, शाळेत मुख्याध्यापिका, कॉलेजमध्ये मुख्याध्यापिका असताना त्यांनी हा पेपर फोडला आणि हे प्रकरण आता कुठपर्यंत पोहोचले याचे पुढचे अपडेट्स? अगदी बरोबर आहे। मनीषा हवालदार यांना अटक केल्यानंतर त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वी मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि आता काल मनीषा हवालदार यांना अटक झालेली आहे। त्यांचं शाळेमधून निलंबन करण्यात आलंय। जून मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता, पण दरम्यानच्या काळात त्यांनी नीटचा मध्ये सगळा जो काही गैरव्यवहार केलेला आहे हा सगळा प्रकार बाहेर आल्यानंतर शाळेनं ही कारवाई केलेली आहे। त्यामुळे अर्थातच त्यांच्यावरती आता पुणे सेठ हिरालाल सराफ कॉलेजमध्ये, ज्या कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या, त्यानं मनीषा हवालदार यांना निलंबित केलेले आहे आणि त्यांनी ही कारवाई केलेली आहे। सीबीआयच्या अटकेनंतर आता पुढे काय गोष्टी महत्त्वाच्या समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।